his financial abilities, everybody has access to a mobile. Everybody has access to a mobile, which is an Android based mobile. Which is म्हणजे जो टच स्क्रीनचा वगैरे कॉन्सेप्ट जो काही आहे Android based mobile. Now, if he decides to do BTech IT from IIT, एक खेड्यातला आहे विद्यार्थी, त्याला BTech IT करायचं, 10वी-12वी कसं तरी पास झालाय, तो करू शकतो की नाही? पॉसिबिलिटी आहे. आता कशामुळं? मूकमुळं, स्वयंमुळं, NPTEL मुळे. तो काय करेल, कंटिन्युअस दर सेमिस्टरचे एक 3-4 कोर्सेस संपवेल. एक 3 वर्षातच तो 40-45 कोर्सेस संपवेल IITचे, NPTELचे. सर्टिफिकेट भेटेल. मग त्याला कदाचित BTech IIT म्हणून भेटेल. हो ना? आता मी जेव्हा करिअर म्हणजे जॉब सर्च मध्ये वगैरे होतो, तेव्हा सुद्धा बरेच जण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये केलेले होते. MCA फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटी, AMI वगैरे तसे ऑपॉर्च्युनिटी होते, पण ते पेड होते, बरोबर. पण आता ह्या ज्या कोर्सेस आहेत, ह्या कोर्सेसला फी सुद्धा नाहीये. म्हणजे फ्युचरमध्ये असं होऊ शकेल की ऑनलाईन कोर्स करून BTech IT फ्रॉम IIT भेटेल किंवा BTech मेकॅनिकल फ्रॉम NIT सुरत भेटेल आणि तो चांगला प्रॉब्लेम सॉल्व्हर असेल, असे चान्सेस आहे. हे कशासाठी सांगतोय, तर मी जेव्हा तुम्हाला सेशन घेण्यासाठी अभ्यास करू लागलो, गुगल करू लागलो, तर मला एक उदाहरण हे सापडलं. what I found was, one of them was telling that MOOC जो ऑनलाईन कोर्सची सुरुवात कशी झाली, म्हणजे एक MITचा कोणीतरी प्रोफेसर होता, तिथे सगळ्यात अवघड जो कोर्स होता, जसं आपल्याकडे मेकॅनिकलमध्ये सगळ्यात अवघड कोणता कोर्स असतो, टॉम मेकॅनिक्स वगैरे वगैरे तुम्ही शब्द वापरता. आमच्याकडे कम्प्युटर्समध्ये डिझाइन अँड अनालिसिस अल्गोरिथम म्हणतो, थेअरी ऑफ प्रेझेंटेशन म्हणतो, अजून कोणते मॅथमॅटिकल वाले आपल्याला थोडं अवघड जातात. तसे प्रत्येक डिपार्टमेंट, सिव्हिलमध्ये सुद्धा काही अवघड कोर्सेस असतात. तर तसाच MIT मध्ये एक सगळ्यात अवघड जो कोर्स होता, त्या प्रोफेसरनं काय केलं, तो कोर्स ऑनलाईन टाकून पहिल्यांदा, बिफोर द एरा ऑफ MOOC ऑनलाईन एज्युकेशन, तो ऑनलाईन टाकला आणि म्हणजे सगळ्यांना इन्व्हाइट केले की तुम्ही हा कोर्स जॉईन करू, इररेस्पेक्टिव्ह तुम्ही कुठे असा कोणी असा. तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रजिस्टर केलं, बाहेरच्या लोकांनी सुद्धा रजिस्टर केलं. तो कोर्स सक्सेसफुली कंप्लीट केला. त्या कोर्समध्ये जास्त मार्क बाहेरच्यांना भेटले आणि एस्पेशली अशा लोकांना भेटले ज्यांच्याकडे रिसोर्सेस नव्हते. they were either not having conventional education or they were financially weak or they were not conventional students. फीस भरून कॉलेजमध्ये जॉईन न केलेले विद्यार्थी जे होते त्यांना जास्त मार्क होते. सो आय एम एक्साइटेड अबाउट दिस. ॲटलीस्ट आय एम ट्राईंग टू ट्रान्सफर माय एक्साइटमेंट टू माय डॉटर. मी माझ्या मुलीला म्हणतो प्रत्येक सेमिस्टरमध्ये बेटा ॲटलीस्ट 2 कोर्सेस तरी कर. सो आय मेड हर डू 2 कोर्सेस. वन इज फ्रॉम सोलो लर्न, HTMLचा वगैरे, आणि HTMLचा करायला लावला आणि C++चा करायला. 2 सर्टिफिकेट तिच्याकडे आहेत. ती फर्स्ट इयरला आहे, फर्स्ट इयर तिचं झालेलं आहे. सो ॲटलीस्ट माझ्या फोर्समध्ये मुळे ती करेल दर सेमिस्टरला 2 कोर्सेस. तसंच माझ्या स्टाफला मी काय करायचा प्रयत्न करेन, अगला सेमेस्टर में तू कौन सा पढ़ा रहा है, एटलीस्ट वो कोर्स तो ज्वाइन हो, या तुझे रिसर्च किस में करना है, वो कोर्स तो ज्वाइन हो गया, उसका सर्टिफिकेशन करना है. या आजकल कंप्यूटर्स में there is a lot of talk about IoT, lot of talk about machine intelligence, lot of talk about wireless sensors, lot of talk about robotics. So we try to take those courses कारण आम्हाला अडॉप्ट करायचं नवीन कोर्सेस येत आहेत. So that excitement I am trying to transfer to my students and staff. So today's session I want to sensitize this only. तुम्ही सुद्धा स्वतःही कोर्सेस जॉईन करावे. आज ॲटलीस्ट एक कोर्स तुम्ही रजिस्टर करायचा प्रयत्न करावा. तो कोर्स एरामध्ये असू द्या, तो युडासिटीमध्ये असू द्या, तो एडेक्समध्ये असू द्या, तो स्वयंमध्ये असू द्या, तो NPTELमध्ये असू द्या, तो सोलो लर्नमध्ये असू द्या, तो टेक गीकमध्ये असू द्या. कशातलाही एक कोर्स तुम्ही तुमचा जॉईन व्हावा अशी आपण दिस विल बी युअर सेकंड असाइनमेंट. राईट डाऊन द असाइनमेंट. So assignment number 2 is you are registering for one course, either for Coursera or Udacity or edX, whatever. Explore anything, or Solo Learn, or Tech Geek, or NPTEL,
So now any of that. So you got the assignment number 2 now? Yes. What was the first assignment? TeamViewer and related application. Explore it. Second assignment is this. What is that? You are registering any one of those. Great. So we'll try to finish these slides. So this is it. खूप गर्दी आहे बघा. कोर्स याला पुढे दिसत आहे. आहे ना? त्या स्टुडंट्स मध्ये लिहिले बघा. कोर्स याला. इथे आपण त्याची वेबसाईट एक्सप्लोर करायची आपण. आणि we'll try to register one course there. edX कुठे दिसतंय का? ऑनलाईनच्या खाली. ग्रेट. तो मला वाटतं MITचा आहे. आधी MITx असं होतं. MIT मॅसेच्युसेट्स. पुण्याचं MIT. So it is not MITx, it is edX. So like that, we have few examples. We'll try to register for one. Udacity I mentioned. UDACIT. Hopefully you all remember the long form. मी सांगितलं नाही, तुम्ही सांगितलं. Massive open online courses. फुकट सर्टिफिकेट भेटणार. बेस्ट IITचा टीचर किंवा चांगला टीचर शिकवणार, त्याचे व्हिडिओ मी ऐकणार. तो असाइनमेंट देणार, क्विजेस देणार, मी ते सॉल्व्ह करणार. ओके, 20-25 तासाचा कोर्स केला म्हणून सर्टिफिकेट भेटणार. फुकट म्हणण्यापेक्षा हार्डवर्क केला. सो लेट अस गो फॉर द नेक्स्ट. This is just trying, this slide just is trying to compare current scenario, MOOC scenario with the conventional scenario. Conventional teaching कसं होतं ते? मास्तर शिकवणार, विद्यार्थी शिकणार, विद्यार्थी वर्गात येऊन बसणार. ओके, सगळ्यांना ऍडमिशन भेटणार नाही, बरोबर आहे. कम्प्युटरमध्ये 7 सीट आहेत, मेकॅनिकलमध्ये 60च विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन भेटेल ह्या कॉलेजमध्ये. तसं लिमिटेड लोकांनाच ऍडमिशन भेटणार. त्यांना फीस भरावं लागणार, 1 लाख भरावं लागेल, 50,000 भरावं. फीस भरणार, लिमिटेड लोकांना ते शिक्षण भेटणार. कन्व्हेन्शनल टीचिंग लर्निंग. कन्व्हेन्शनल टीचिंग लर्निंग काय? युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे, प्रोफेसर्स आहेत, अप्रूव्ड टीचर्स आहेत. स्टुडंट्स ऍडमिशन घेतील, CETची परीक्षा वगैरे देऊन फीस भरतील, ऍडमिशन घेतील. हा कन्व्हेन्शनल टीचिंग लर्निंगचा प्रोसेस आहे. इथं जरी USA हे नावले, हे इट इज व्हेरी मच रिलेव्हंट आपल्याकडे सुद्धा. आजकाल जेव्हा आपल्याकडे फी कलेक्शन करावं लागतं, बरोबर. So we all have to do that rigorously because now it has become part of our job. कारण we are not just teachers. हे ह्या कामाला मी तरी वाईट समजत नाही. फी कलेक्शन जो चॅलेंज आहे हे वाईट का समजत नाही त्याचं कारण सांगतो मी. Because every big university does that. Do you know that? Every big university is aware of how much तिथला staff, how much a student is supposed to be and they keep a track of that. आपल्याला we need salaries, right? So we need salaries that becomes our own job. तो सुद्धा आपल्या जॉबचा पार्ट आहे, त्याचा सुद्धा ट्रॅकिंग. पण हे करता करता मी सगळ्यात खूप रिगरसली करायचा प्रयत्न. मला माझी इथे जे NTC मधले आहेत त्यांना माहिती आहे, मला माझी सवय काय, कम्प्युटरवर आमचं सगळ्यात आधी व्हायला पाहिजे. सो वी ऑलवेज ट्राय टू फिनिश आवर वर्क फर्स्ट. कोणी बाबा व्हेरी गुड म्हणलं की आम्हाला बरोबर. सो कम्प्युटरचा माझा स्टाफ आहे तसंच आहे, लवकर संपवायचं काम, बाबा म्हणलं की खुश व्हायचं, पुन्हा जास्त काम करायचं. सो असा आमचा सिनारिओ आहे. तर फी कलेक्शनचं सुद्धा आम्ही तसंच केलं होतं. मागच्या वेळेस फी कलेक्शनचं सगळ्या कॅम्पसमध्ये झालंय का? येस. पण ते करता करता काही उदाहरणं मात्र म्हणजे हालून गेले मला. खूप रिगरसली करलो, जसं काही एखादा सावकारच असतं की प्रत्येक विद्यार्थ्याला उद्या आणि हे कर, ते कर, फोन कर, वडिलाला बोला वगैरे वगैरे वगैरे. फी कलेक्शन खूप सुंदर झालं. त्यात न भरणारे, मुद्दाम न भरणारे भरवू लागले वगैरे वगैरे. पण काही उदाहरणांमध्ये मी हरून गेलो. एक मुलीचे वडील आले. His hand was shaking like this and he was very old and he had a dhoti. He didn't have a chappal properly also. She brought him. It was very difficult for him to come to college. मी हरून गेलो, अरे यार इसको पूछना नहीं चाहिए. म्हणजे उसको genuine financial problem है. Are you getting it? She is a college student. That girl is a college student. Her father is trying to pay a fees of 1 lakh every year. But now there is an alternative called as MOOC. She need not join a college. She need not pay a fee. She can do online certificate. Maybe she will take some mentor's help. कोणीतरी आपल्यासारखा चांगला इथल्यापैकी, अरे तू हे कर, बिना पैशाचं तुला सर्टिफिकेट भेटेल, मी तुला गाईड करतो वगैरे. तुमच्यापैकी कोणी केलं तर बरेचसे विद्यार्थी ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते हे कोर्सेस करून सर्टिफिकेशन मिळून जॉब मिळू शकतो. होऊ शकेल असं? सो इट मीन्स दिस हॅज
given an opportunity to students. This has given an opportunity to students who are financially weak also, who may not have access to conventional college also, who may not have access to conventional college. So it has opened a big Pandora's box. It has opened up a lot of opportunities, okay, especially in education. आता ह्याच्यात पुढच्या 2-3 स्लाइड मध्ये गंमत दिली आहे, ती गंमत आपण नंतर बघू. इथे काय आहे बघायचा प्रयत्न करूया. पहिला शब्द, पहिलं वाक्य आपल्याला माहिती आहे, इनोव्हेट ऑर डाय. हे आपण रिपीट करतच आलोय. ओके, कोडक वी गॉट इट. तिसरं पुन्हा एकदा वाचतो. अकॅडेमिया इज ऑन डेथ बेड, इन्फेक्टेड बाय हूम. ओके, म्हणजे आपण बिमार झालोय, आपण मरणार आहे. कोण? टीचर्स. पण आपल्याला कशाचं इन्फेक्शन झालंय? बुकचं इन्फेक्शन झालं. सो दिस इज व्हॉट ऑल द जे कोणी रिसर्चर्स आहेत त्यांचं हे वाक्य आहे. मी फक्त ते गुगल मारून काढलं. सो इट इज ट्रू. नेक्स्ट इज स्मार्टफोन हॅज बिकम द बेस्ट वे ऑफ गेटिंग एज्युकेशन, गेटिंग सर्टिफिकेट. आताच मी उदाहरण दिलं होतं. माझ्या स्टाफने काय केलं, बसमध्ये बसून मोबाईलवरती पोस्ट करून दिलं, बघा सर सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. सो नेक्स्ट इज मूक बद्दल काय लिहिलं बघा, कोणीतरी वाचायला पाहिजे. सर तुम्ही वाचा, तुमचं नाव विसरतो. बस मूक जे for students in developing countries underprivileged students. अंडरप्रिव्हिलेज स्टुडंट. अंडरप्रिव्हिलेज म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे फायनान्शियली वीक आहे, एज्युकेशन घेऊ शकतो. मग ह्यांना पैसे न भरता एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे हा कोर्स करायची. ठीक आहे. जो चॅलेंजवाला वाक्य आहे ना, सर तुम्ही वाचा. तुमचं नाव? आशिष जावके. Keep students engaged, keep them attracted to lectures and college. चॅलेंज आहे मी. सो त्रास होतो खूप. कारण आपला सेमिस्टर कधी सुरू होणार आहे? मुलं कधी येतील? कोण म्हणलं? तुम्ही म्हणलं 1 जुलैला मुलं येतील. आल्या 10 दिवसात काय होईल? एक तर ऑनलाईन सुरू होईल किंवा दुसरी कोणती एक्झाम सुरू होईल, इन सेमिस्टर. मग त्याच्या 4 दिवस आधी तो गायब होईल. त्याच्यानंतर परीक्षा झाल्यावर त्याला परीक्षा संपली असं वाटतं. सेमिस्टर संपलं, परीक्षा संपली, सगळंच झालं समजलं. मग तो पुन्हा कधीतरी 8-10 दिवसांनी. म्हणजे एफेक्टिव्हली मी बघितलं, इव्हन मला क्लास घ्यायला खूप आवडतं. मला सगळ्यात सॅटिस्फॅक्शन प्रत्येक टीचरला मला जेव्हा मी म्हणतो म्हणजे युअर ऑल. आपल्याला सगळ्यात बेस्ट सकाळी 8:30 वाजता जायचं वर्गात, जोरदार क्लास घ्यायचा, दिवस खूप छान जातो. पण या 2 सेमिस्टरपासून एवढा त्रास झाला, मुलंच नाही. जर आपल्याला कशी सवय, मला तर सवय, माझी जी अटेंडन्स रजिस्टर जे आहे त्यात कमीत कमी 40 लेक्चर व्हायलाच पाहिजे, कमीत कमी. तर ह्यावेळेस मागच्या सेमिस्टरला मी वाटतं मी बीला घेतलं आणि माझी क्लासेस 31-32 रुपयाला रोज त्रास होता. पण मी अनालाइज करायचं प्रयत्न 31-32 वर काय हे खूप जास्त झाले. कारण एवढे नंबर ऑफ डेज एवढे कमी होते, कसे तरी ते मी 31 आणले होते. समजतं मी काय म्हणतो? ते नंबर ऑफ ब्रेक काय होतं, मध्ये सेमिस्टर सुरू झाल्यावर मुलं आले नाही, इनसेमच्या आधी पळाले, इनसेम संपल्यावर पळाले, ऑनलाईनच्या आधी पळाले, ऑनलाईन संपल्यावर पळाले, मध्येच काहीतरी ते RSCOचं इनोव्हेशन असतं, आमचं टेक्नोव्हिजन असतं किंवा गॅदरिंग असते, पुन्हा फेअरवेल असतं. ह्याचा काउंट जर काढला ना, नंबर ऑफ डेज खूप कमी येत आहे. आणि तू कॅनॉट, मुलांना वर्गात बसायचंच नाहीये. मी ऑब्झर्व केले, खूप चांगले विद्यार्थ्यांना सुद्धा बसायचं नाही वर्गात. So this has become a challenge. So I'll repeat this sentence which sir has said. The challenge is keeping students engaged, keeping them attracted to lectures and bringing them to college. So I'll keep it as an open question. तुम्ही काय करणार आहात मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी, मुलांना एंगेज करण्यासाठी? एखादं उदाहरण तरी 4-5 लोकांनी सांगावं. समथिंग डिफरंट. हे नाही काल आणि नो GFM कॉल्स. तुम्ही काय करणार आहात? तुमच्यामध्ये काय करायला पाहिजे मुलं अट्रॅक्ट करायला? यू कॅन स्टार्ट. तुम्ही सांगा. अरे CEO आले, त्यांना प्रॉब्लेम नाही. We need to be change the सांग. teaching way. उभं राहून सांगा, सगळ्यांना ऐकू. We are trying to understand or compile various reasons to keep various. Okay, we need to be change or we need to be change for our improvement in ourselves, in our teaching methodology. Then we have to conduct, as sir said, some activities so that students will get more engaged with us. मॅडम तुम्ही?
As ma'am said, we assign some work or some kind of activity to students so that they will engage and our lectures should not be monotonous. Lecture should not be monotonous. Very good. Very good. Sir, Lecture is just like one episode. lecture फिरून सगळ्यांना आहे. Lecture is just like episode. Means what? Means what? Teaching learning process, all the activities. Keep them just like getting some new ideas, all these things. New ideas, it should be episode. अजून कोणी सांगेल? सांगा देशपांडे. Sir, basically students are having the casual approach, so that we should take strict action on the student. What strict action you are going to take? Call their parents. I am calling every day. मी माझ्या जीएनला माझ्या समोर बसवतो. माझ्या समोर कॉल करतो. त्याचं रोजचं तेच वाक्य असतं. आज कुणी आहे तो? कल आओ, कारण को लेके आओ. 3 वाक्य असतं माझ्या. पण तरी काही फरक पडला ना, त्यांना माहिती होतं. We should have to detain some students. So the message will pass to the other batch, and from next batch they will sense it. ठीक आहे. बसा. हां, सांग. Lecture should not be monotonous. There should be dialogue. Great. It should not be a monologue. There should be a dialogue. Interactive lecture. Interactive lecture. Then they will get interest. Effective. Then they will get interest. Then they will like to participate. Their participation will be good. Participation should be there. Great. अजून काही solutions? Activities or project-based topic should be teach to the students. प्रत्येक लेक्चर मध्ये काय करणार? Maybe some activities means what for any concept we can put a model or any videos or make them do work with some models for particular concept or that. Any other suggestion? Motivation. कोण म्हणलं motivation? Sir, quiz competition. Quiz competition. Chocolates like you. Every day if you spend आपलं pocket. So chocolate distribution is one suggestion. Varsha Mandalji. So we all know what we have to do, right? But basically we should. माझा फंड आहे. मला आवड पाहिजे. हे प्रोफेशन मध्ये मी आलोय. मला आवड आहे की नाही? मी असंच टाइमपाससाठी आलोय. फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचा कंपोनेंट. Whether I am passionate about teaching, that is the most important. Whether my enthusiasm, my passion is being passed on to my colleagues, my students. Whether I am active. सगळ्यात महत्त्वाचं मी माझ्या स्टाफला सांगितलंय या सेमिस्टरमध्ये तुमचं टीचिंग ऑलरेडी चांगलं आहे. तुम्ही सगळे चांगले टीचर आहात. टीचिंग मी बघणारच नाही. ॲक्च्युली मी टीचिंगसाठी भरपूर वेगवेगळ्या गमती करतो डिपार्टमेंटमध्ये. प्रत्येक सब्जेक्टसाठी एक स्टुडंट इंचार्ज असतो माझ्याकडे. समजा सेकंड इयरला 5 टीचर्स आहेत शिकवायला. प्रत्येक सब्जेक्टला एक स्टुडंट इंचार्ज असतो. लॅबला सुद्धा त्यांना सगळ्यांना मी बोलावतो दर 15 दिवसांनी. कसं चालू आहे काय. टीचरबद्दल नाही, फक्त इम्प्रूव्हमेंटबद्दल. इट्स नॉट नेगेटिव्ह, इट्स पॉझिटिव्ह. काय झालं, आज काय शिकवलं, अजून काय शिकवलं. तर माझ्या स्टाफला मी मेसेज काय दिला, मी टीचिंगकडे बघणारच नाही. तुम्ही सगळे चांगले टीचर आहात आणि तुम्हाला करायला लावतीलच. NTCमध्ये HOD आहे, डायरेक्टर आहे किंवा JST ARPSC आहे, करायला लावेल. बट नाव माझ्या स्टाफला मी सांगितलं की मी फक्त तुम्ही कोडिंगवर किती लक्ष देताय, लॅबमध्ये किती लक्ष देताय, नवीन असाइनमेंट लॅब रिलेटेड मुलांकडनं एक्स्ट्रा टाइममध्ये करून घेताय, असं काहीतरी मी बघणार आहे. कारण हे असेल तर तुम्ही सर्वाइव्ह व्हाल. मूकमध्ये सर्वाइव्ह व्हायचं असेल, ॲटलिस्ट कम्प्युटरवर आहे ते तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये कसं रिलेट करता बघा. कम्प्युटरवाल्यांना जर सर्वाइव्ह व्हायचं असेल या फील्डमध्ये, टीचिंग फील्डमध्ये, तर माझा मेसेज माझ्या स्टाफला हाच गेलेला आहे. पुढच्या सेमिस्टरमध्ये मी फक्त तुम्ही कोडिंग आणि नवीन नवीन छोटे छोटे ॲप्लिकेशन कसे करणार मुलांना घेऊन, मुलांना त्यात एंगेज ठेवा. सेल्फ लर्निंग लॅब आपल्याला करायला लावलेली, जवळपास सेल्फ लर्निंग लॅब आपल्या सगळ्यांना कंपल्सरी केली, बरोबर. तर त्या सेल्फ लर्निंग लॅबमध्ये समजा तुमच्याच लॅबशी रिलेटेड एक्स्ट्रा एखादी असाइनमेंट, मी यावेळेस जास्त फोकस त्यांना ह्याच्यावर करायला सांगितलं.
रास्पबेरी पाय घेऊ आपण, बीगलबोन ऑलरेडी आहे आपल्याकडे, ॲड्रिनो आहे आपल्याकडे, त्यांचा वापर करून छोटे छोटे काहीतरी करू, पायथॉन कोडिंग ॲड करू, C++ काही करा. सो समथिंग मोर ऑन कोडिंग टू फेस दिस मूव, म्हणजे स्टुडंटला जे अट्रॅक्ट करण्यासाठी आहे ते एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आहे. अजून बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आम्ही डिपार्टमेंटमध्ये करतो. फॉर एक्झाम्पल TSSM मध्ये केलं, इथे केलं आम्ही लॅब डेकोरेशन, क्लास डेकोरेशन, तसं काहीतरी करेल. एनिथिंग, इट कॅन बी एनी कन्व्हेन्शन. मी तर असा विचार केला, सगळे हसतील मला, 15 जूनला मला माहिती की माझी मुलं येणार नाही, बरोबर आहे. 15 जूनला लेक्चर सुरू होतो, पण 15 जूनला मुलं येणार नाही आपल्याला माहिती आहे. पण मला काय वाटलं, समजा मी कॉर्पोरेटकडनं किंवा डायरेक्टरकडनं परमिशन घेतली की ही जी भिंत आहे ह्याच्यावर एक छान पोर्ट्रेट पेंट करायचं, एखादा कोणी चांगला पेंटर घेऊन त्याच्या मदतीनं एक ग्रुप बनवायचा 20-25 मुलांचा, त्यांच्यात कॉम्पिटिशन, असं मला वाटलं. हेच नाही, कोणतंही काहीतरी नवीन आयडियाज तुम्ही करू शकता, समथिंग न्यू ऑलवेज अँड एव्हरी डे. अँड हे मुलांना पास ऑन व्हायला पाहिजे की कुछ तो नया होने वाला है, अँड देर शुड बी अ ग्रुप काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी एव्हरी टाइम इन लॅब. So are you going for break now? So is it time for break or what? Yes. So stop for break. Just bore झालं की सांगत चला.